संघ अपर तहसीलदार कार्यालयामार्फत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप. मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत शासकीय गतिमान अभियान अंतर्गत संघ अप्पर तहसीलदार कार्यालय संघ यांच्या संयुक्त व विद्यमाने पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर तहसीलदार यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवरती केलेल्या कारवाईमध्ये अंदाजे 5 ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. संघ ग्रामपंचायत मार्फत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप देण्याची मागणी झाली होती. त्या अनुषंगाने अप्पर तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी अशोक काकडे व उपविभागीय अधिकारी अजय नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास कार्यालय यांच्यामार्फत 5 ब्रास वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्यात आले. यावेळी अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, महसूल सहाय्यक संजय सोनावणे, महसूल सहाय्यक प्रमोद कांबळे, महसूल सेवक चन्नाप्पा भोसले, महसूल सेवक मड्डू कोळी, दत्ता लेंगरे, सर्व महसूल सेवक व प्रवीण आवरादी, चंद्रशेखर हेबगोंड लाभार्थी उपस्थित होते. यावेळी मंजुनाथ सेळीन यांनी संघ ग्रामपंचायत मार्फत आम्हाला प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या या बांधकामासाठी आम्हाला अप्पर तहसीलदार कार्यालय यांच्या मार्फत मोफत वाळू उपलब्ध होत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिली. नमस्कार, मी मंजुनाथ विठ्ठल शिळेना. मला प्रधानमंत्री घरकुल योजना मंजूर झालेली आहे. त्यासाठी मला 5 वर्ष रेतीसाठी मी अर्ज केले होते अप्पर तहसीलदार संघला. आता आम्हाला घरकुलसाठी 5 वर्ष रेती वाळू मिळाले. मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी श्रीमती रोहिणी शंकरदास, अप्पर तहसीलदार संघ. आज इथे श्री मंजुनाथ विठ्ठल शिळेन राहणार संघ या घरकुल योजनेतून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना मी जप्त केलेली वाळू ही मोफत देत आहोत. आणि त्यांनी या कार्यालयाकडे अर्ज केलेला होता आणि त्या अर्जाचा विचार करता न्यायिक तत्वानुसार त्यांना आम्ही घरकुल बांधण्यासाठी मोफत वाळू आज आम्ही इथं त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा पद्धतीने भविष्यात जर काही वाळू उपलब्ध जर झाल्यास तर मग आम्ही इतर शेतकऱ्यांना देऊ.